प्रिय विद्यार्थ्यांनो, आपण आता बघणार आहोत फेबल बद्दल की फेबल काय असते. फेबल फेबल म्हणजे काय? तर यासाठी आपल्याला हा पॅरेग्राफ वाचायचा आहे. मी तुम्हाला सुरुवातीला पॅरेग्राफ वाचून दाखवते. अ फेबल इज अ व्हेरी शॉर्ट स्टोरी, usually with animal characters or even inanimate things that speak. A fable usually ends with a message or a moral. It tells you about the ways of the world and how one should behave in society. These two fables come from Aesop, the famous Greek storyteller. His stories were told and retold in many countries according to their own local conditions. Here, the story of the town mouse and country mouse is retold in the English style. तर मित्रांनो, फेबल म्हणजे एक व्हेरी शॉर्ट स्टोरी असते. एक खूप छोटी कथा असते. युजुअली म्हणजे साधारणतः विथ ॲनिमल कॅरेक्टर. याच्यामध्ये काही प्राणी हे कॅरेक्टर्स असतात, म्हणजे मुख्य भूमिकेमध्ये असतात. ऑर इवन इनॲनिमेट थिंग्स किंवा निर्जीव वस्तू देखील या ठिकाणी मुख्य भूमिकेमध्ये असतात किंवा या स्टोरीचे, या कथेचे ते पात्र असतात. दॅट स्पीक, जे की आपल्याशी बोलतात, संभाषण करतात. तर फेबलमध्ये म्हणजे याला आपण परीकथा म्हणू. याच्यामध्ये आपल्याला एखादं झाड बोलत आहे किंवा एखादा सिंह आपल्याशी संवाद साधत आहेत किंवा जंगलातील अनेक प्राणी एकमेकांसोबत संवाद साधत आहेत आणि काहीतरी आपल्याला त्याच्यातून शिकायला भेटतं. अशा पद्धतीच्या या छोट्या छोट्या कथा असतात. तर इसाप नीती तुम्हाला माहीत असेल, तर आपल्याकडे मराठीमध्ये त्याला इसाप नीतीच म्हणतो आपण. आणि एसोप हा जो फेमस ग्रीक स्टोरी टेलर होता, त्याच्यावरूनच हे नाव पडलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कॅरेक्टर म्हणजे काय, तर कथेतील पात्र. या इथे आपण बघू शकतो. कॅरेक्टर म्हणजे काय, कथेतील पात्र. त्याच्यानंतर इवन म्हणजे सुद्धा, म्हणजे ॲनिमल कॅरेक्टर ऑर इवन किंवा इनॲनिमेट थिंग्स सुद्धा, म्हणजे निर्जीव वस्तू सुद्धा. इनॲनिमेट म्हणजे काय, निर्जीव, म्हणजे जे सजीव नाही आहेत तशा गोष्टी. दॅट स्पीक म्हणजे जे बोलतील, अशा पद्धतीने. तर या ठिकाणी आपण बघूया, अ फेबल युजली एंड्स विथ अ मेसेज. आता हे फार महत्वाचं आहे की जी फेबल राहते, जी छोटी कथा राहते, ती एखादा संदेश आपल्याला देते, म्हणजे तिचा शेवट संदेशाने होतो. ऑर अ मॉरल, किंवा आपल्याला काहीतरी नैतिकता त्याच्यातून शिकायला भेटते. तो मॉरल म्हणजे नैतिक मूल्य. ठीक आहे. इट टेल्स यू अबाउट द वेज ऑफ द वर्ल्ड, म्हणजे जगातील वेगवेगळ्या पद्धती. अँड हाऊ वन शुड बिहेव इन सोसायटी, म्हणजे सोसायटी म्हणजे समाजामध्ये, बिहेव करणे म्हणजे वागणे, की सोसायटीमध्ये, समाजामध्ये कसं आपण वागायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपल्याला ती फेबल शिकवते किंवा सांगते, किंवा तऱ्हा सांगते. जगामध्ये आपल्याला जीवन जगण्याची तऱ्हा या फेबलमधून आपल्याला समजते. तर या ठिकाणी या धड्यामध्ये तुम्हाला 2 फेबल्स अभ्यास करायचे आहेत. तर त्यासाठी इथं समोर सांगितलंय की दीज. आता या ठिकाणी बघा ना, हे दीज जे आहे तर हे प्लुरल फॉर्ममध्ये आहे आणि फारची वस्तू किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण याचा वापर करतो. तर हे एक प्रोनाउन आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. तर या 2 कथा, दीज 2 फेबल्स कम फ्रॉम म्हणजे येतात कुठून, एसोप द फेमस ग्रीक स्टोरी टेलर यांनी सांगितलेल्या या कथा आहेत. तर त्यांच्याकडून आपल्याला या भेटतात पाहायला, ऐकायला किंवा वाचायला. हिज स्टोरीज वर टोल्ड. आता या ठिकाणी वर टोल्ड या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स आहे. हिज स्टोरीज वर टोल्ड सांगण्यात येतात, अँड रिटोल्ड आणि पुन्हा सांगितल्या जातात. बघा, सांगण्यात येतात, वर टोल्ड अँड रिटोल्ड इन मेनी countries according to their own local conditions.
अनेक देशांमध्ये, कंट्रीजमध्ये काय होतात, या कथा आपल्याला सांगण्यात येतात. अकॉर्डिंग टू देअर ओन कंडिशन्स, लोकल कंडिशन म्हणजे त्या देशातील लोकल स्थानिक परिस्थितीनुसार या कथा ऐकवण्यात येतात, सांगण्यात येतात. तर या ठिकाणी आपल्याला इथे स्टोरी आहे. टाउन माऊस म्हणजे शहरी उंदीर आणि कंट्री माऊस म्हणजे खेड्यातील उंदीर. इज रिटोल्ड इन इंग्लिश स्टाईल. तर ही कथा ग्रीक मधली आहे, पण इंग्लिश स्टाईलमध्ये. इंग्लिश हा शब्द बघा या ठिकाणी तुम्ही कॅपिटल आलेला आहे ई त्याचं, तर हे प्रॉपर नाउन आहे. त्याच पद्धतीने ग्रीक हा शब्द वाक्याच्या मधात आहे, तरी देखील तो प्रॉपर नाउन असल्यामुळे जी कॅपिटल आलेला आहे. तर या ठिकाणी जेवढं काही प्रॉपर नाउन्स असतील, एसोप हे प्रॉपर नाउन आहे, त्याचं ए कॅपिटल आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण जर का पूर्ण निरीक्षण केलं या एका पॅरेग्राफचं, तर आपल्या लक्षात येईल की वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटलच आहे, जिथं कॉमाची आवश्यकता आहे ते दिलेलं आहे, वाक्य संपलं, फुल स्टॉप दिलेला आहे. प्रॉपर नाउन्स या ठिकाणी काय आहेत, कॅपिटल अक्षराने लिहिलेले आहेत. तर आपण या पॅरेग्राफचा अभ्यास करावा आणि जर काही अडचण आली तर कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा, किंवा तुम्हाला जे काही समजलं नाही ते मला उद्या शाळेमध्ये विचारा. तर या ठिकाणी आपण बघूया कोणकोणते वर्ब्स आलेले आहेत. त्या वर्बचा आपण एक शॉर्टमध्ये पाहून घेऊया. टू स्पीक हा वर्ब आलेला आहे बघा. टू स्पीक, SPEAK, टू स्पीक. तर याचं सेकंड फॉर्म आहे स्पोक, SPOKE, स्पोक. आणि थर्ड फॉर्म आहे स्पोकन, SPOKEN, स्पोकन. अशा पद्धतीने टू स्पीक, स्पोक, स्पोकन तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि स्पीकिंग याला ING लावलं तर हे काय होणार आहे, तुमचं पहिलं रूप तयार होणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत दुसरा वर्ब. हा इथं स्पीक हा वर्ब आलेला आहे. आता दुसरा वर्ब कोणता आहे, तर या ठिकाणी एंड हा वर्ब आहे. तर एंड म्हणजे एंड म्हणजे संपणे, संपवणे, एंड करणे म्हणजे संपवणे. तर एंडेड म्हणजे हे दोन्ही एंडेड. तर ही सेकंड फॉर्मची पण स्पेलिंग आहे, थर्ड फॉर्मची पण आहे. आणि एंडिंग हे त्याचं END, त्याला ING लावायचं. एंडिंग त्याचं फोर्थ फॉर्म आहे, प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. टू एंड, एंडेड, एंडेड, एंडिंग अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण पुन्हा दुसरा इथं आलेला वर्ब बघूया, टेल. ठीक आहे. तर टेलचं काय आहे, फर्स्ट फॉर्म टू टेलच आहे आणि सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म त्याचं सारखं आहे, टोल्ड. आणि थर्ड फॉर्मला आपल्याला टेलिंग असं ING लावून वाचायचं आहे किंवा तयार करायचं आहे. सांगणे, सांगितले, सांगितलेले, सांगत या पद्धतीने. ठीक आहे. आता दुसरा आणखीन वर्ब बघूया जो या ठिकाणी आलेला आहे. बिहेव हा शब्द आहे, बिहेव. तर बघा, टू BEHAVE. आता हे तुम्ही म्हणणार हॅव आहे, नाही, याला वाचताना बिहेव म्हणणार तुम्ही. आता बिहेव याचं सेकंड आणि थर्ड फॉर्म काय आहे, BEHAVED, बिहेव्ड. आणि फोर्थ फॉर्म आहे, शेवटचं हे ई काढून टाकतो आपण, बिहेविंग, हे त्याचं काय आहे, फोर्थ फॉर्म आहे. तर वर्तन करणे, वर्तन केले, वर्तन केलेले, वर्तन करत, अशा पद्धतीने हे त्याचे 4 रूप आहेत, बिहेव. त्याच्यानंतर आपण बघूया कम, केम, कमिंग. तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे. ठीक आहे. टेल, टोल्ड, टेलिंग. आणि त्याच्यानंतर टेलर हा त्याच्यापासून नाउन तयार होतो आहे. तेच टोल्ड. आणि रिटोल्ड म्हणजे काय, रिटेल, रिटोल्ड, रिटेलिंग म्हणजे पुन्हा सांगणे, पुन्हा सांगितले, पुन्हा सांगितलेले, पुन्हा सांगत, अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. तर रिटोल्ड हा शब्द तुम्हाला या ठिकाणी इथे, पुन्हा त्याच्यानंतर इथे पाहायला भेटत आहे. ठीक आहे. तर रिपीट झालेला हा शब्द. आणि काही याच्यातलं जर का एखादं तुम्हाला समजलंच नाही शब्द, तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. तर याचा अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.